रहाटणीमधील प्रभाग क्रमांक 27 मध्ये यापूर्वी मातीचा रस्ता होता, आता तो डांबरी झाला. आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या प्रभागात लाईट असेल, पाणी असेल किंवा रस्ते, हे सर्व चंद्रकांत नखाते असेल किंवा भाजप यांच्यामुळे झाले असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे. 13 वर्षापासून मी सविता ताईंना ओळखते. जेव्हा मी इथे आली होती तेव्हा एकदम म्हणजे मातीचा रोड होता जायला यायला, पण जेव्हापासून ताई नगरसेविका झाल्या तेव्हापासून कधी पाण्याचा पण प्रश्न आला नाही. रोड पण सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला, लाईटीविषयी पण कधीच काही तक्रार आलेली नाही. तर मी माझ्या वतीने सर्वांना सांगते की सर्वांनी भारतीय जनता पार्टीलाच वोट द्या. हो, 100% पॅनल विजयी होईल. देश के विकास के लिए बहुत सारी चीज़ों का किया है और बहुत हमारे देश को आगे लेके गए मोदी सरकार जो हम बोलते हैं, इसने काफ़ी कुछ पिछले कुछ सालों में बहुत हमारे देश को आगे बढ़ाने के लिए बहुत सारा योगदान दिया है. तो देश की जनता से मैं यही कहना चाहूँगी कि आगे भी हमारी भारतीय जनता पार्टी जो है ऐसे ही आगे कार्यरत रहे. तो उसके लिए जो भी उसके लिए कार्यरत वहाँ पे खड़े हुए हैं उनको वोट दें. धन्यवाद. आज या ठिकाणी आज निवडणुकीच्या निमित्ताने, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आमच्या सोसायटीमध्ये 3-4 सोसायटी मिळून आज या ठिकाणी एक बैठक घेण्यात येत आहे. आणि प्रथमतः सर्व उमेदवारांचं मी स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीतर्फे आमचे अण्णा असतील, त्रिभुवन साहेब असतील, आमचे कामगार वर्गातले सहकारी आहेत ते. दुसरी गोष्ट ताई असतील आमच्या ओम शांतीला परवाच आमचं एक मुलाखत झाली आणि ह्या ताईत आमच्या धाकट्या भगिनी आहेत म्हणा किंवा माझ्या मुलीसारख्या आहेत त्या, आणि त्यांचं कार्य उत्तम आहे. आणि कार्याच्या बाबतीत बोलायचं झालं की त्रिभुवन साहेब असतील, आमचे अण्णा तर आमच्या फार घरगुती संबंध आहेत अण्णाचे आणि आमचे. अण्णांनी काही करायचं ठेवलंच नाही. अण्णा असो, आमच्या ताई असो, त्रिभुवन साहेब असो, या मागचा जर इतिहास पाहिला त्यांनी खूप काही अत्यावश्यक सेवा असतील किंवा तुमचे रोड हे सगळं काही व्यवस्थित करून दिलेलं आहे आणि यापुढे ते करत राहतील ही मी खात्री देतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.